इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील पिभा पाटील मळा हा परिसर महापुराचे जखमांचे साक्षीदार आहेत। पाणी घराघरात घुसले, संसार वाहून गेले, भीती आणि असहायतेने नागरिकांनी रात्र काढली। मात्र त्या संकटाच्या काळात जे जनतेसोबत उभे होते तेच आज पुन्हा विकासाचा निर्धार घेऊन मैदानात उतरले आहेत। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। नाव न घेता टीका करताना ते म्हणाले, महापुराच्या वेळी मदतीसाठी धावून येणारे चेहरे आणि निवडणुकीत अश्रू ढाळणारे चेहरे वेगळे असतात। संकटात गायब झालेले लोक आज जनतेच्या भावनांशी खेळ करत आहेत। कोणतीही विकास कामे न करता केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात करून लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे। सुज्ञ मतदारांनी खोट्या अश्रूंना बळी पडू नये। 2019 आणि 2021च्या महापुरात तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि युवा नेते राहुल घाट यांनी जीवाची पर्वा न करता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता। अन्नधान्य, औषधोपचार, स्थलांतरित, वीज, पाणी पुरवठा पुन्हा सुरू करणे आणि रात्रदिवस प्रयत्न झाले आहेत। त्या काळात नुसती भाषणे नाही तर प्रत्यक्ष कृती झाली होती, हे नागरिक आजही विसरलेले नाहीत। याच अनुभवाच्या बळावर खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांनी प्रभाग क्रमांक 8 चा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे। रस्ते, गटारी, स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामे सुरू असून पूर प्रभाव कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आल्याचे मोहन मालवणकर यांनी सांगितले। युवा नेते राहुल घाट यांनी, मी निष्कलंक उमेदवार आहे, जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणे ही माझी ओळख आहे, शब्द नाही कामातून उत्तर देतो असा ठाम विश्वास व्यक्त केला। सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांनीही जनतेला साथ घालत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। पिभा पाटील मळ्यातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून प्रभाग क्रमांक 8 मध्ये परिवर्तनाची आणि महायुतीच्या विजयाची चाहूल लागली आहे।